मल्टिपल पार्टनर्स, पोलिसांना चौकशी दरम्यानच दारूची मागणी वगैरे गोष्टी तुम्ही ऐकल्याच. सियाचा जो हा ॲटिट्यूड आहे ना, जो घमंड आहे, जो माज दिसतोय, तो कॅमेऱ्यावर स्पष्ट तुम्ही पाहिलाच असेल. तिला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही असंच त्यातून दिसतं. तिला बहुतेक असं वाटतंय की काहीही झालं तरी कायद्याच्या कचाट्यातून ती कुठे ना कुठे स्वतःला वाचवू शकेल. त्यामुळेच ते तिच्या वागण्यात हा आत्मविश्वास की माज स्पष्ट दिसून येतो. स्पष्ट सांगायचं झालं तर सियाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय. माध्यमांमध्ये सियाबद्दल चांगली प्रतिमा तयार व्हावी, लोकांनी असं काही समजावं की ती त्याची मुलगीच नाही असा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र आहे. कारण अनेक वेळा सियाच्या आईला तिच्या रिलेशनशिप बद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला अशा कोणत्याही रिलेशनशिप बद्दल माहिती नव्हती. आमची मुलगी फक्त केतनवरच प्रेम करत होती, ती दारूही पित नव्हती. मात्र दुसरीकडे सियाची होणारी सासू वेगळंच सांगत होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सियाला अनेकदा समजावलं होतं, पण ती आमच्या समोरही अनेकदा दारू प्यायची. आम्ही तिला सांगायचो पार्टीमध्ये गेलीस तर वेगळी गोष्ट आहे, पण घरात अशा गोष्टी करणं योग्य नाही. तुम्हाला आठवत असेल तर सियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्येही ती एका पबमध्ये दिसत होती, तिच्या हातात बाटली होती आणि ती शिवीगाळही करताना दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. बाहेरचं तिचं जग वेगळं होतं आणि अचानक तुरुंगात जाऊन डाळ, भाकरी आणि भात खायची वेळ आली तर ते तिला कसं रुचणार. वेगवेगळ्या माध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की पोलीस चौकशी सुरू असताना सियानं पोलिसांना विचारलं, हे काय जेवण देताय तुम्ही मला, या जेवणानं माझं पोट थोडंच भरणार आहे. इतकंच नाही तर तिनं बियर आणि दारूचीही मागणी केल्याचा दावा करण्यात आला. त्यावर पोलिसांनी तिला स्पष्ट सांगितलं की सध्या तपास सुरू आहे, इथे अशा कोणत्याही गोष्टी चालत नाही. इतर कैद्यांना जे जेवण दिलं जातं तेच तुम्हालाही दिलं जाईल. बियर आणि दारू तर दूरची गोष्ट, इथे त्यापैकी काहीही मिळणार नाही. असं दिसतंय की सुरुवातीला अनेक दिवस माध्यमांसमोर न आलेलं सियाचं कुटुंबही आता तिची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित त्यांना असं वाटत असेल की या संपूर्ण प्रकरणात फक्त चेतनलाच अडकवलं जातं, फक्त चेतननंच धक्का दिला, त्यानेच हत्या केली आणि सियाचा त्यात कोणताही सहभाग नाही असं चित्र उभं करण्याचा कुठंतरी प्रयत्न केला जात आहे असा दावा आहे. कारण तपासादरम्यान सिया आणि चेतन हे दोघेही एकमेकांवर आरोप करतात. दोघे एक दुसऱ्याला मास्टरमाइंड म्हणतात. सगळा कट त्यांनाच रचला असं एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सियाला बहुतेक हे समजलंय की पोलिसांना अजून तिच्या विरोधात तितके ठोस पुरावे मिळालेले नाहीयेत. कोणताही स्पष्ट सीसीटीव्ही पुरावा नाहीये. जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे त्यात मुख्यतः चेतनच दिसतोय, कारण सिया तर तिच्या होणाऱ्या पतीसोबत तिथे गेली होती. इतकंच नाही तर पोलीस अजूनही काही महत्वाचे दुवे जोडू शकलेले नाही. 1 कोटी रुपयांच्या व्यवहाराची चर्चा झाली होती, पण ते पैसे नेमके कसे दिले गेले, कशासाठी दिले गेले याचं स्पष्ट उत्तर अद्याप पोलिसांनाही मिळालेलं नाही. कारण दावा असा केला जातो की सिया गोयल हिनं लग्नाच्या खरेदीच्या बहाण्यानं केतनकडून 1 कोटी रुपये उकळले. हे पैसे सियानं स्वतःच्या लग्नासाठी न वापरता तिचा प्रियकर चेतन चौधरी याला त्याचं करिअर आणि व्यवसाय स्थिर करण्यासाठी दिले असावेत. आणि दुसरीकडे सिया पूर्ण आत्मविश्वासानं माध्यमांसमोर येताना दिसतेय, कॅमेऱ्यासमोर हातवारे करताना हसताना दिसतेय. दरम्यान या प्रकरणातील तिसऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचीही वेगळीच भूमिका समोर आली. त्यानं आपण त्यासाठी नकार दिला होता असं सांगितलं. म्हणजेच अशा घटनांवरून असं दिसतंय की 19-20 वर्षांची सिया अजूनही या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य समजून घेताना दिसत नाही. तिला कदाचित अजूनही हे सगळं एखाद्या सामान्य घटनेसारखं वाटत असावं. जसं एखादी परीक्षा पास किंवा नापास होणं, ती अजूनही पदवीधरही नाही, 10वी पास आहे, 12वीतही नापास झाली आहे आणि अजूनही तिच्या वागण्यात गांभीर्य असण्यापेक्षा हसणं, मस्करी करणं जास्त दिसतंय. जणू 20व्या वर्षी तुरुंगात पोहोचणं किंवा आपल्या होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलण्याचा आरोप असणं यात काही विशेष नाही, अशाच प्रकारचा तिचा ॲटिट्यूड दिसून येतोय आणि हीच बाब चिंताजनक आहे. मध्यंतरी असे आरोप झालेत की तिचे मल्टिपल पार्टनर्स होते किंवा मग तिचं ते पार्टी कल्चर, तिची मुलगी होती, भरपूर ठिकाणचे तिचे ते व्हिडिओ समोर आले, हातात बाटली घेऊन शिवीगाळ करताना वगैरे वगैरे. तर या सर्व घटना पाहिल्या तर 12वी नापास मुलीचे हे माज पाहिले तर या संपूर्ण कटामागची सूत्रधार सियाच होती का? की मग तसं सिद्ध करण्यात अपयश आलं तर पुढच्या काळात सियाला त्याचा कायदेशीर फायदा होऊ शकतो का? या संपूर्ण प्रकरणावर आमचं लक्ष कायम राहणार आहे. तुम्हाला नेमकं या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं कमेंट करायला नक्की विसरू नका. पाहत राहा लेट्स टॉक मराठी.